नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही ही रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। शिमला मिरची, कांद्याची पात, गाजरं, कोबी, फरसबी ह्या सर्व भाज्या आता मी बारीक चिरून घेणार आहे। व्हेज मंचुरियन बॉल बनवण्यासाठी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे। गाजर किसून घेतलेला आहे। शिमला मिरचीच्या बिया काढून बारीक चिरून घेतलेली आहे। ह्या सर्व भाज्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालून सर्व भाज्या एकजीव करून घेणार आहे। सर्व भाज्यांना मीठ व्यवस्थितरित्या लावून झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते आणि आता यामध्ये 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे तो घालते। आणि आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे ते घालते। मैदा आणि कॉर्नफ्लॉवर भाज्यांमध्ये नीट मिक्स करून घेते। यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, कारण आपण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे भाज्यांमधील पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घेते। हे पीठ मी मिक्स करून घेत असताना गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून मी तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे। मंचुरियन बॉल्स तेलामध्ये व्यवस्थितरित्या तळून घेत आहे। आपले मंचुरियन्स बॉल तळून तयार झालेले आहेत, तर मी तेलातून काढून घेते। हे मंचुरियन्स बॉल बनवताना मी कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही।
आपले व्हेज मंचुरियन्स बॉल तयार झालेले आहेत. तर आता आपण ह्या बॉल्ससाठी ग्रेव्ही तयार करायला सुरुवात करूया. ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका बाउलमध्ये 1 कप पाणी घेऊन त्याच्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेते. ग्रेव्ही बनवण्यासाठी आलं बारीक किसून घेतलेलं आहे. 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. 15 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत. कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. 1 गाजर किसून घेतलेला आहे आणि थोडा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. 1 सिमला मिरची कापून तिच्या बिया काढून ती बारीक चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं घालून व्यवस्थितरित्या परतून घेते. आता आलं, लसूण, मिरची व्यवस्थितरित्या भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून कांद्याची पात, सिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून सर्व भाज्या व्यवस्थितरित्या परतून घेते. सर्व भाज्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप घालून सर्व भाज्या परतून घेते. भाज्या सॉसमध्ये परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते. ह्या भाज्यांमधील पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण घालत आहे. ग्रेव्ही व्यवस्थितरित्या ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. मीठ घातल्यावर ग्रेव्हीची चव पाहावी. जर कोणता सॉस कमी असेल तर तो आपण घालावा. आता ग्रेव्ही दाटसर होत आलेली आहे, तर मी गॅस बंद करते आणि ही ग्रेव्ही मी एका बाउलमध्ये घेते. आता ह्या ग्रेव्हीमध्ये मंचुरियन बॉल आहेत ते सोडत आहे.
व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही ही रेसिपी तयार झालेली आहे. आपणही करून पहावेत आणि माझ्या जयमल्ला रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. जर कोणी नवीन असेल तर त्यांनी माझं हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.